फायनली मोदक आपले झालेले तयार करून। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये। आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आहे आणि आपले बाप्पा आज घरामध्ये विराजमान होणार आहे। आणि काल तुम्ही बघितलं, काल आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण ड्रेस वगैरे चेंज करून घेऊ सगळेजण आणि बाप्पाच्या आगमनाची सगळे आपण आता तयारी करू आणि बाप्पांना आता आपण घेण्यासाठी जाणार आहे। तर चला आपण जाऊया बाप्पांना घेण्यासाठी। हे मंत्र वगैरे घेऊन घेऊ, पूजा वगैरे घेऊन घेऊ आता। पाऊस सुरू झालेला आहे आणि गणपतीची आरस घेण्यासाठी आलेलो आहे आम्ही आता। फायनली गणपती घेतलाय समर्थने। फायनली आपल्या गणपतीचं आगमन झालेले। आता मम्मी फायनली फायनली आपल्या गणपतीचं आगमन झालेलं आहे। आता थोड्या वेळात आपण सगळी पूजेची व्यवस्था करू, मग नंतर आपण गणपतींचं विराजमान करून घेऊ आपण। तर आज सगळीकडे एकदम आनंदाचं वातावरण आहे, कारण बाप्पांचं आगमन होणार आहे। आता मी मम्मीला थोडीफार मदत करतोय। गणपतींचे आवडीचे पदार्थ म्हणजे मोदक करतोय आता आम्ही। बघा, मोदक बनवणं चालू आहे। फायनली मोदक आपले झालेले तयार करून। पूजेची तयारी आता झालेली आहे। गणपती विराजमानासाठी पप्पा आता तयारी करताय। सगळे पूजेचं सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे आपण। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। फायनली गाईज आमच्या गणपतीची आगमन होऊन स्थापना झालेली आहे। तुम्ही बघू शकता गणपतीची आता स्थापना झालेली आहे आणि आमच्या घराचं नाव नारायणी असल्यामुळे नारायणीचा राजा, बघा नारायणीचा राजा। बाप्पांच्या आगमनामुळे घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे। सगळीकडे एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि पूर्ण घर भरलेलं वाटतंय आज बाप्पांच्या आगमनामुळे।
आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असणार. आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.